बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची उच्चस्तरीय समिती स्थापन करणे हा आदिवासी समाजावर अन्याय. आदिवासी महासंघ. महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. हा निर्णय संविधान विरोधात दिशाभूल करणारा व मूळ आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर घाला घालणार आहे. महाराष्ट्र शासनाची अधिकृत व सर्वोच्च संशोधन संस्था आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे. हिने सखोल मानववंशी शास्त्रीय सामाजिक व ऐतिहासिक अभ्यासानंतर बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या घटनात्मक निकषांना पात्र ठरत नाही असा स्पष्ट अहवाल शासनास सादर केला. हा अहवाल अस्तित्वात असताना तो दुर्लक्षित करून नव्याने समिती स्थापन करणे म्हणजे तज्ज्ञानाऐवजी राजकीय दबावाला शरण जाणे होय. अनुसूचित जमातींचा दर्जा हा राजकीय सौदेबाजीचा विषय नसून तो संविधानाच्या अनुच्छेद 342 अंतर्गत ठरविलेला अधिकाराचा प्रश्न आहे. जर प्रत्येक दबाव गटाच्या मागणीनुसार समित्या स्थापन केल्या गेल्या तर अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचा, निधीचा व कल्याणकारी योजनांचा वाटा कमी होऊन मूळ आदिवासी समाज अधिकच वंचित होईल. आज महाराष्ट्रातील आदिवासी समाज आधीच जमीन, जंगल, रोजगार, शिक्षण व आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत अनधिकृत व अपात्र समाजांचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याचे प्रयत्न म्हणजेच सामाजिक न्यायाची थट्टा आहे. म्हणून TRTIचा अधिकृत अहवाल अंतिम व बंधनकारक मानण्यात यावा. बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीकरणासाठी प्रस्तावित उच्चस्तरीय समिती तात्काळ रद्द करण्यात येऊन महाराष्ट्र शासनाने मूळ अनुसूचित जमातींच्या घटनात्मक हक्कांचे रक्षण करण्याची भूमिका सार्वजनिकरित्या जाहीर करावी. अन्यथा आदिवासी विकास मंत्रीला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे आदिवासी महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. मुळात हे जे स्टेटमेंट जे आदिवासी विकास मंत्र्यांचे आहे हे चुकीचं आहे. जे घटनाबाह्य असं हे स्टेटमेंट आहे. कारण बघा, संविधानाची जी तरतूद आहे 342(2) प्रमाणे शेड्यूल ट्राईबची लिस्टचे हे करताना तर त्या संविधानाच्या याच्याप्रमाणे त्यांनी जायला पाहिजे. परंतु निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करणे हे कुठेतरी असंविधानिक आहे. आणि हे आदिवासी मंत्री स्वतःचे आदिवासी असताना अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात. याला आदिवासी समाजाचा आमचा तीव्र विरोध आहे. हे अजिबात चालणार नाही. आणि TRTIचा 2019ला रिपोर्ट आहे. तुम्ही तो रिपोर्ट बघा ना. बंजारा समाजाचे ते निकष पूर्ण होत नाही. ते असं असताना जर तुम्ही ह्या राजकारणासाठी अशा गोष्टी करत असतील तर ह्या गोष्टीला आदिवासी समाजाचा आमचा पूर्ण तीव्र विरोध आहे. आदिवासी विकास मंत्र्याला याचा आम्ही जाब विचारणार आणि वेळप्रसंगी त्यांना आम्ही जिल्हाबंदी करू, त्यांना फिरू देणार नाही. अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. दादा, बिलकुल वाटतंय आम्हाला. आणि त्या पद्धतीने ते निषेध करतात किंवा ते माहिती नाही. परंतु आता आम्ही नागपूरला बघितलं तर आदिवासीचे जे काही हे लोकप्रतिनिधी आहे जे राखीव मतदारसंघामधून निवडून येतात हे वेळोवेळी शासनाला विरोध करतात. राज्यपालांकडे सुद्धा आम्ही पाहतो, त्यांचे फोटो पण पाहतो, तेही त्या ठिकाणी जातात. परंतु शासनाने सुद्धा संवेदनशील व्हायला पाहिजे आणि आदिवासीच्या बाजूने राहायला पाहिजे. कारण हा मानवीय दृष्टिकोन फक्त तुम्ही नकली आदिवासीच्या प्रती ठेवणार आहे का? खऱ्या आदिवासीच्या प्रती केव्हा ठेवणार तुम्ही? हा सवाल आमचा. हे शासन जर अशा पद्धतीने आदिवासीवरती जर अन्याय करणार असेल तर यापुढे आम्ही सर्व समाजाच्या जेवढ्या संघटना आहे या सगळ्या संघटनांच्या आम्ही एकत्रितपणे त्यांना मीटिंग कॉल करू आणि ग्रासरूटवर जाऊन संपूर्ण ताकदीने या शासनाला, या राज्य सरकारला आम्ही विरोध करण्यासाठी जे काही संविधानिक आम्हाला जे काही हक्क दिलेले त्या पद्धतीचे आम्ही त्या मार्गाचा अवलंब करू. आणि वेळप्रसंगी मोर्चे काढावे लागतील, वेळप्रसंगी उपोषण करावं लागेल. जे काही आम्हाला करण्यासारखं शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी करू आम्ही. परंतु शासनाच्या विरोधामध्ये आम्ही नक्कीच ह्या गोष्टी करू. 1520 पदं तातडीने रिक्त करून ती अनुशेषासह आमच्या आदिवासी पात्र उमेदवारांना भरण्यात यावी. दुसरा विषय आहे पुढचा, वसतिगृहामध्ये DBT सुरू आहे सध्या. ही DBT आमच्या आदिवासी युवका त्याच्यामध्ये DBT रद्द करावी. परदेशी शिष्यवृत्तीमध्ये उत्पन्नाची अट रद्द करावी. आश्रमशाळामध्ये शासकीय आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहे आहेत तालुकास्तरीय, ज्यामध्ये जी सेंट्रल किचन योजना सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, नजरबाज न्यूज, नंदुरबार.